एकत्र होते तरुण तरुणी। पोलिसांनी नाव विचारलं आणि ते ऐकून त्यांनाही धडधडून घाम फुटला। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यूपीच्या प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पोलिसांना एक तरुण आणि मुलगी सापडली। पोलिसांनी दोघांची चौकशी करून त्यांच्याबद्दल विचारणा केली असता मुलीने आपलं नाव सांगितलं आणि ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले। यूपीच्या जौनपूरमधून हे विचित्र प्रकरण आहे। 2 महिन्यापूर्वी एका मुलीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला दफन केलं। मात्र मंगळवारी प्रयागराजमध्ये एका तरुणासोबत तीच मुलगी सापडल्याने पोलिसांना धक्काच बसला। चौकशी करत असताना पोलिसांनी तिचं नाव विचारलं आणि कुणालाच विश्वास बसला नाही। मुस्तफाबाद गावाची रहिवासी फिरोज अहमदची 20 वर्षीय मुलगी रशिदा उर्फ रुखसार BSc विद्यार्थिनी 13 मे रोजी कॉलेजसाठी घरून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाली होती। सर्व प्रयत्न करूनही तिचा शोध लागला नाही। त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली। फिर्यादीत कुटुंबियांनी हरवलेल्या मुलीची संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर एके दिवशी पोलिसांना एक अनोळखी मुलीचा मृतदेह नदीत सापडला। त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला। 4 जुलै रोजी एक अनोळखी मुलीचा मृतदेह नदीत आढळून आला होता। 5 जुलै रोजी पोलिसांना पाचारण केल्यावर कुटुंबीय शवागारात गेले। मृतदेहाची ओळख पटवली आणि अनोळखी मुलगी ही त्यांची बेपत्ता मुलगी असल्याचं समजलं। त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात दिला। त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन दफन करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या तक्रारपत्रात हरवलेल्या मुलीचा मोबाईल क्रमांक मिळाल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे। यानंतर पोलिसांना प्रयागराजचे लोकेशन सापडले। जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एक तरुणी दिसली। तिच्यासोबत एक तरुण होता। पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती रशिदा असल्याचं तिने सांगितलं। या घटनेत नवा ट्विस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पोलिसांनी रशिदा उर्फ रुखसारची चौकशी केल्यानंतर तिचा प्रियकर इंद्रजित आजमगडचा असून बंगळुरूमध्ये काम करतो। तो तिला घेऊन पळून गेला होता। ही तरुणी 2 महिन्यांनी प्रियकरासह पोलिसांना जिवंत सापडली। या घटनेने जौनपूरमधील पोलीस आणि कुटुंबियांना पूर्णपणे धक्का बसला आहे। आता हे प्रकरण पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलं असून पुन्हा तपास सुरू झाला आहे। 4 जुलै रोजी बेसाव नदीत एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आला होता। तिची ओळख पटू शकली नाही। रशिदाच्या कुटुंबियांनी जो मृतदेह रशिदाचा म्हणून दफन केला तो मृतदेह कोणत्या मुलीचा होता आणि तिच्या मृत्यूचं गूढ काय